दूषित पाण्यामुळे जीबी सिंड्रोमचा फैलाव होत असल्याचं सामच्या पडताळणीमध्ये आता समोर आलेलं आहे। तर किरकटवाडी, नांदेडगाव आणि धायरीच्या नागरिकांनी दूषित पाण्यासाठी पुणे महापालिकेला जबाबदार धरलंय। किरकटवाडी, नांदेडगाव आणि धायरी या ठिकाणांनाच जीबीएसचा उगम झालेला होता आणि आधी ही गावं ग्रामपंचायतीमध्ये होती तेव्हा पाण्याच्या टाक्या वेळोवेळी स्वच्छ केल्या जायच्या। मात्र 3 वर्षांआधी ही गावं महापालिकेत आली आणि त्यानंतर प्रक्रिया केलेलं पाणी स्वच्छ पाणी नसतंय आणि प्रक्रिया केलेलं पाणी असतंय असा आरोप गावकऱ्यांचा आहे। तर दूषित पाण्यामुळे जीबीएसचा फैलाव होत असल्याचा आरोप नागरिकांनी केलाय। दूषित पाणी आणि शिळ्या अन्नामुळे जीबीएसचा धोका आहे। अन्न विशेषतः मांस पूर्ण शिजवून खावं, पाणी उकळून प्यावं। दूषित पाणी आणि शिळ्या अन्नातूनच जंतू पोटात जातात। हे जंतू आपल्या पेशींवर हल्ला करून त्या निकामी सुद्धा करत असल्याचं कळतंय। जुलाब, उलट्या, हातापायाला अशक्तपणा या व्हेरियसमध्ये येत असतो।